अमेरिकेच्या डेल्टा आर्मीने व्हेनेझुएलामध्ये घुसून चक्क राष्ट्रपतीलाच बेडरूम मधून उचलून आणला आहे आणि हा कोणताही तुक्का नसून यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करण्यात आली होती। या ऑपरेशन मध्ये 150हून अधिक अमेरिकन एअरफोर्स F-35 B-1 बॉम्बर्स आणि जगातील सर्वात मोठी युद्धनौका जेरल्ड फोर्ड व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावरती तैनात होती। पण प्रश्न हा आहे की जो अमेरिका शांतीच्या वार्ता करतो त्यांनी हे सर्व कशासाठी केलं आणि या मागचं नेमकं कारण तरी काय? अमेरिकेच्या मते व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना ड्रग स्मगलिंग आणि दहशतवादामुळे पकडण्यात आलं आहे, कारण मादुरो आणि त्यांचे अधिकारी व्हेनेझुएलामध्ये हजारो टन कोकेन अमेरिकेत पाठवतात आणि अमेरिकेतील तरुणांना बर्बाद करतात। पण खरं कारण काहीसं वेगळं आहे। व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली जगातील सर्वात मोठा तेलाचा आणि गोल्डचा साठा आहे, जो की सौदी अरेबियापेक्षाही जास्त आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे व्हेनेझुएला रशिया आणि चीनचा चांगला मित्र बनत चालला होता, जे की अमेरिकेला अजिबात मान्य नव्हतं। परिणामी ट्रम्पने प्रेसिडेंटला उचलून पूर्ण सत्तापालट केली आणि ही घोषणा केली की जोपर्यंत तिथे नवीन सरकार बनत नाही तोपर्यंत तिथल्या सोन्यावरती आणि तेलाच्या साठ्यावरती आता थेट नियंत्रण असेल अमेरिकेचं।